फोटोशूट चालू आहे त्यांची इकडे बाबासाहेबांची सही खरोखर रोज चालू असतं आम्ही आपल्या समाजातल्या सगळ्यांना दर्जेदार शिक्षण मिळालंच पाहिजे। खूप भारी वाटलं मेडिटेशन करून। फायनली आम्ही पोहोचलो, जे की खूप दिवसापासून आमचं चाललं होतं। म्हणजे जेव्हा हे तयार झालं त्याच वेळेस ऍक्च्युली चाललं होतं की जायचं, पण काही तो दिवस घडून येत नव्हता आणि शेवटी आज तो दिवस घडून आला आणि आज आहे 26 जानेवारी आणि 2025 ची सुरुवात पण, म्हणून म्हटलं चला छान सुरुवात पण होते। सो इथे आपल्या नवी मुंबईला म्हणजेच ऐरोलीला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे स्मारक आहे, तिथे आपण पोहोचलेलो आहोत आणि इथे याच्या समोरच बिलकुल अपोजिट हॉल आहे लग्नाचा। सो त्यामुळे तिथे लग्न चालू होतं, सो त्यामुळे मग मी आवाज म्यूट केलेला आहे। इथे आम्ही एंट्री वगैरे केली आणि इथे टायमिंग पण विचारून घेतलेला आहे। सो इथे टायमिंग आहे सकाळी 10 ते 8:30 संध्याकाळी आणि मंडेला क्लोज असतं, बाकी इतर दिवशी चालू असतं। सो इथे खूप छान पद्धतीने असं म्हणजे हे स्मारक तयार केलेलं आहे आणि मी पण पहिल्यांदाच येते आहे, चला म्हटलं तुमच्यासोबत पण शेअर करूया। आणि खरंच खूप छान वाटलं इथे आल्यानंतर, अगदी एवढं शांत वाटतं की तुम्हाला म्हणजे शब्दात सुद्धा व्यक्त करू शकत नाही, एवढं छान वाटलं। सगळं फर्स्ट फ्लोअरला आहे सगळं आणि आज 26 जानेवारी असल्यामुळे बघा सगळे क्रिकेट म्हणजे काय भरपूर खेळ वगैरे असे चालू आहेत। खरंच खूप सुंदर केलंय, खूप छान वाटतंय, एकदम असं शांत वाटत आहे इथे आल्यावर। इकडे पण आहे बघा असा पूर्ण असा व्ह्यू आहे बघा। इथे आता मेडिटेशन हॉल आहे, तर आता इथे एंट्री करतोय आम्ही आणि मग जातोय आतमध्ये। हे बघा मेडिटेशन हॉल, खूप भारी वाटलं मेडिटेशन करून, एवढं भारी वाटलं ना, मस्त बघा कसं आहे एकदम। तिकडे बघा सिया काय बोलते माहिती आहे का आमची, काय बोलली ग सिया सांग तू? काय रोज यायचं मन करते, रोज यायचं मन करते बोलते। इथे जर घर असतं ना आपलं तर रोज आलो असतं आपण, है ना? खरंच रोज आलो असतं आम्ही। खूप भारी वाटलं मेडिटेशन करून, म्हणजे हे कसं 10 मिनिटं केलं की मग परत 3 दिवस मग पुढे पुढे असं वाढत जातं, चांगलं वाटतं हो ना, भारी वाटलं ना। जे साहेब पण आहेत बघा त्यांना पण खूप भारी वाटलं, बोलतात खूप मस्त वाटले। इथे घर असताना खरोखर रोजच आलो असतं आम्ही। 26 जानेवारी आहे ना, सगळे वाईट असे घालून आलेले आहेत, मस्त इकडे असं हे बघा, इकडे पण खूप छान आणि एवढं छान वाटतं ना, खूप असं शांत वाटतं एकदम। बघा फोटोशूट चालू आहे त्यांची इकडे। खरं तर खूप दिवसापासून चाललेलं यायचं, पण काही म्हणजे काही ना काहीतरी कामं येतच होती। आणि मागे पण मला वाटतं सियाच्या बड्डेच्या वेळेला तेव्हा पण मी तुम्हाला सांगितलेलं की ब्लॉगमध्येच सांगितलेलं की आम्हाला एका ठिकाणी जायचं होतं, ते ॲक्च्युली याच ठिकाणी यायचं होतं, बट त्यावेळेस पण शक्य झालं नाही। ते बोलतात ना जेव्हा व्हायचं त्या गोष्टी बरोबर म्हणजे घडूनच येतात। सो आज फायनली झालं आहे आणि 26 जानेवारी आणि जानेवारीच्या सुरुवातीमध्येच यायचं होतं ॲक्च्युली, पण तेव्हा पण झालं नाही। म्हटलं जाऊ द्या, जेव्हा होईल तेव्हा होईल, पण शेवटी आज झालं। खूप छान वाटत आहे, भारी वाटत आहे एकदम आणि खूप मस्त असं म्हणजे एकदम शांत असं वातावरण आहे। खरंच एकदा तरी यायला पाहिजे सगळ्यांनी। खरंच पाहायला सिया बोलली ना की म्हणजे इथे असतंच घर तर रोज आलो असतं, खरंच भारी वाटतं एकदम, रोज आलो असतं आम्ही। फायनली नवीन वर्षाची सुरुवात म्हटलं चांगल्या पद्धतीने झालीच आहे, तर आपलं जानेवारी महिन्यामध्येच का होईना पण झाली आमची इथे येणं झालं। खूप वर्षापासून हे म्हणजे झालेलं आहेस तू, खूप म्हणजे वर्षापासून यायचं तर काय होतच नव्हतं, शेवटी आज झालं आणि परत येऊ पुढे अजून आम्ही। खूप छान वाटलं, पण मस्त असं बघत राहावं असं वाटतं। असं साहेब बघा कसं वाटलं?
छान वाटलं ना. सिया काय बोलते, रोज रोज यायचं मन होते हो ना. मस्त वाटले, भारी. है ना, शांत एकदम वाटत होता. हे बघा, आता इकडे ना लायब्ररीला जाण्यासाठी एंट्री आहे इकडे. आता आणि त्यासाठी शिका, संघटित व्हा, फक्त न्यायासाठी संघर्ष करा. माणूस म्हणून जन्माला आला, माणूस म्हणून जगा आणि माणसाचं माणूस पण जगा. तुम्ही सगळ्यांनी खूप शिकावं असं मला नेहमी वाटतं. आपल्या समाजातल्या सगळ्यांना दर्जेदार शिक्षण मिळालंच पाहिजे. प्रगत देश किंवा समाज निर्माण करायचा असेल तर त्या देशातल्या, त्या समाजातली स्त्री प्रगत असायला हवी, हे कायम लक्षात ठेवा. कोणत्याही देशाची समाजाची प्रगती मोजायची असेल तर त्या देशातली स्त्रियांची प्रगती मोजायला हवी. शिक्षण घेताना फक्त ज्ञानसंग्रह, ज्ञानप्रसार, ज्ञानप्रचार एवढंच नको, तर आपल्याला ज्ञान निर्मिती करायला हवी. बऱ्यापैकी गर्दी आहे आज. टीव्हीवर दाखवलं आहे हे सगळं बघा. इकडे बाबासाहेबांची सही. इथे जेव्हा आम्ही सगळ्या गोष्टी वाचत होतो, बघत होतो, तर एवढं म्हणजे मनाला बरं वाटत होतं. म्हणजे अगदी छोट्यातली छोटी गोष्ट ह्यामध्ये सगळ्या डिटेल्समध्ये दिलेलं होतं. म्हणजे अगदी बाबासाहेबांच्या जन्मापासून ते अगदी महापरिनिर्वाणापर्यंत त्यांच्या पूर्ण फॅमिलीबद्दल किंवा घराबद्दल असेल, म्हणजे शिक्षणाबद्दल असेल, बऱ्याचशा गोष्टी, म्हणजे ज्या काही छोट्या छोट्या गोष्टी, ज्या गोष्टी आपल्याला माहिती नाही त्या सगळ्या गोष्टी यामध्ये एक एक गोष्टी अशा लिहिलेल्या डिटेल्समध्ये दिलेलं होतं. कोणत्या वेळी, कुठे, किती वाजता, काय, ह्या सगळ्या गोष्टीने एवढं म्हणजे ते बघून किंवा वाचून एवढं बरं वाटत होतं. अगदी मन एवढं भारावून गेलं आणि डोळे एवढे भरून आले की तुम्हाला म्हणजे मी सांगू शकत नाही. एवढं म्हणजे खूप बरं वाटत होतं. आणि खरं तर इथे लहान मुलांना नक्कीच घेऊन या, त्यांना पण कळू द्या शिक्षणाची काय किंमत असते, काय. आणि खरंच इथे आमचे साहेबसुद्धा माझ्या मुलीला समजावून सांगत होते की हे असं आहे, तसं आहे. आणि मुलगीसुद्धा आतुरतेने म्हणजे विचारत होती पप्पांना, पप्पा हे कसं काय आहे, हे इथे कधी गेले काय. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी एवढं म्हणजे खरं तर आजकाल ह्या सगळ्या गोष्टी मुलांना सांगायलाच हव्या. कारण आजकाल आता मोबाईलशिवाय दुसरं काही राहिलंच नाही आहे. आजकाल आता मोबाईलमुळे बऱ्याचशा गोष्टीचं नुकसान होत चाललेलं आहे, मुलांचं नुकसान होत चाललेलं आहे. कारण आजकाल मुलं आता सगळे मोबाईलमध्ये गेम असेल, अभ्यास असेल, जे काही असेल ते सगळं मोबाईलमध्ये सर्च करून बघतात. म्हणून त्यामुळे सगळं मोबाईलमुळे बऱ्याचशा गोष्टीचं नुकसान, जेवढं आपण बोलतो की बऱ्याच गोष्टीचा फायदा पण आहे, पण तेवढाच खूप घातक पण आहे तेवढंच. सो मला असं वाटतं की नक्की मुलांना इथे घेऊन या आवर्जून, आणि त्यांनासुद्धा कळू द्या की आपल्या बाबासाहेबांनी आपल्यासाठी काय केले. आणि खरंच मी आज इथे खूप म्हणजे मला खूप चांगलं फील होत आहे, खूप छान वाटत आहे मला की आजच्या दिवशी माझं इथे येणं झालं. आजच्या दिवशीच खरं तर आपल्या बाबासाहेबांचं जे संविधान लिहिलेलं होतं ते भारताला लागू झालेलं. आणि खरंच खूप छान वाटलं आणि मी नक्कीच इथे परत येणार आहे.
इथे या ताई भेटलेल्या बेलापूरवरून आलेल्या, ॲक्च्युली यांचा ग्रुपच आलेला खरं तर, आणि इथेच आमची ओळख झाली नाही. इथेच खूप गप्पा मारत बसलो आम्ही आणि कसा वेळ निघून गेला काही कळालंच नाही. आणि खरं तर आपली लोक कुठेही भेटली ना की एवढे मन मिळावं नाही, एवढं त्यांचं मन एवढं चांगलं असतं ना की म्हणजे खूपच छान वाटतं त्यांच्याशी भेटून वगैरे, आणि खूप गप्पा मारून बरं वाटतं. जरा मनाला कुठेतरी असं वाटतं की नाही आपली लोक आहेत असं वाटतं, आणि खरंच खूप बरं वाटलं. सो असा होता मग आजचा ब्लॉग. नक्की सांगा कमेंटमध्ये कसा वाटला ते. जेवढं वाटलं तेवढं मी शेअर करण्याचा प्रयत्न केला. आय होप आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.